स्वतःच काय बंडोबा बानाई चूक झाली बघा. तुम्ही आता आलायस ते मला दिसलंच नाही बघा. असू दे, पर आमासनी समज दिसतंय. असं एकलंच बडबडत कुठं जात होत तसा? काय झालं काय एवढं तंतनाया? तुम्हाला कोणी काही बोललं का? मला कोण बोलणार आहे? ते गणोबा. तुम्हाला सांगतो बानाई, त्याला किती वेळा सांगितलं आहे मी की बानाईसनी समजा अगोदर आठवणार आहे, पण त्याला पटनच झालं या. याचं असं म्हणणं आहे की म्हाळसा देवीसनी समजा अगोदर आठवणार आहे. तुम्ही नका मनाला एवढं लावून घेऊ. देवांच्या मनात जे आहे तेच होणार आहे. की गावामध्ये बऱ्याच लोकांनी असं वाटतं या तुम्हाला समजा लवकर आठवणार आहे. बरे यो गणोबा आणि त्याच्यासारखी लई जण आहेत की त्यांचं असं मत आहे की म्हाळसा देवीसनी अगोदर आठवणार आहे. तुम्ही एवढं मनाला कशा पायी लावून घेताय तेच मला समजना झालंय. तुमच्या पत्र अजून आलं नसल बानाई. गावात समजे जण हेच चर्चा करत असतात बघा. बर, समजा आलं वय राजसभेत? हा, लोक येत होती. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी राजसभेत पोचले ती आणि देव आणि देवी बी आता पोचत्याल. होय का? आम्ही बी निघतो आता. हा चल म्हणजे येतो जी. अहो, अजून श्री खंडेराय आणि म्हाळसा आलेले नाहीत. आणि आख्यान सांगायला अजून नारद मुनी देखील आले नाहीत. नारायण नारायण. प्रणाम प्रभो. प्रणाम माते. यावं मुनिवर, आम्ही आता तुमच्याविषयीच बोलत होतो. तुम्ही जर आला नाही तर हे आख्यान कसे होणार? क्षमा असावी प्रभो, पण अजून श्री म्हाळसा देवी आणि श्री खंडेरायही आलेले दिसत नाहीत. आणि तुमची शिष्या बानू देखील अजून यायची आहे. मुनिवर, आज आख्यानात मातेला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. हे ध्यानात असू द्या. मुनिवर, आज मला आख्यान सुरू होण्यापूर्वी काही विचारायचे आहे. नारायण नारायण. देवी, तुम्हाला काही विचारायचे असेल तर इथे सर्वजण आहेतच. आत्ताच विचारा, तुमच्या मनात काय शंका आहे ती. म्हाळसा, अजून बानू इथे आलेले नाहीये. तेव्हा तुला जे काही विचारायचे आहे ते तू बानू आल्यानंतर विचार. कदाचित तुझ्या शंकेचे निरसन करताना तिला काहीतरी आठवू शकेल. एव्हाना आख्यानाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. मला यायला उशीर झाला जी, क्षमा करा.
देवा, आता सर्वजण आले आहेत तर आख्यानाला सुरुवात करतो. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. देवा, आता आख्यानाला सुरुवात करण्याची अनुमती द्यावी. थांबा मुनिवर. मला काही विचारायचे आहे. सर्वजण आल्यावर मी माझी शंका विचारावी असे यांना वाटत होते. आता सर्वजण आले आहेत. मला पडलेला प्रश्न मला विचारायचा आहे. नारायण नारायण. ह्यांच्यामुळे मला अनेक दिव्य अशा गोष्टींचे ज्ञान सदैव मिळाले आहे. हे माझे गुरु आहेत. ह्यांच्यामुळेच मला सूक्ष्म देहाचे ज्ञान मिळाले. इतकेच नव्हे तर अनेक दिव्य अशा गोष्टींचे ज्ञान मला यांच्यामुळे मिळाले आहे. आज मला असे विचारायचे आहे की मला जर पार्वतीला भेटायचे असेल तर काय करावे लागेल. मला असं वाटतं की मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला तिला भेटूनच मिळतील. मुनिवर, तिला भेटण्यासाठी मला काय करावे लागेल हे तुम्ही मला सांगू शकता? नारायण नारायण. देवी, ते आता मी कसे सांगणार. मुनिवर, तुम्हाला ते ठाऊक असणार. तिन्ही लोकात तुमचा वावर आहे. तिला भेटण्याचा मार्ग तुम्हीच मला सांगू शकता. नारायण नारायण. हे प्रभू, हे माते, या अशा धर्मसंकटातून आता तुम्हीच माझी सुटका करू शकता. मुनिवर, म्हाळसादेवी असे काही आख्याना आधी विचारतील याची आम्हाला देखील कल्पना नव्हती. प्रधानजी, मला म्हाळसेने हे विचारले होते, पण जर मी ह्या प्रश्नाचे तिला उत्तर दिले तर सारे काही संपुष्टात येईल. आता ह्यातून काहीतरी मार्ग तर काढावा लागणारच. ह्या विघ्नातून विघ्नहर्ताच आता मार्ग काढू शकतात. मुनिवर, तुम्ही असे मौन का? प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावा संस्मरेन् नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशीं गणपतिं द्वादशं तु गजाननः द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यय्य पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. देवी, कोणत्याही चांगल्या कार्याला सुरुवात करायची असेल तर श्री गणेशांचे नामस्मरण करावे. कोणत्याही कार्याची सुरुवात त्यांच्या स्मरणाने केली की ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते.
म्हणजे माझी आणि पार्वतीची भेट घडू शकेल? ती कशी? देवी, या आख्यानात माझ्यावरचे दायित्व निराळे आहे. तुमच्या किंवा बानूच्या मनातल्या शंकांचे निरसन करण्याचे दायित्व मात्र माझे आहे. आणि माते, आता देखील तुला तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मी सांगू शकतो. हे खरंच शक्य आहे? होय माते. कसे? यासाठी तुला 16 सोमवारचे व्रत करावे लागेल. सोळा सोमवारचे व्रत? हे कोणते व्रत आहे? नारायण नारायण. देवी, हे ते व्रत आहे जे केल्याने मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. श्री महादेवांचे शीघ्र फलदायी असे हे व्रत आहे. कोणत्याही व्यक्तीने श्रद्धापूर्वक हे व्रत केले तर त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास सहाय्य होते. म्हाळसा, ज्या पार्वतीला तुला भेटण्याची ओढ लागली आहे तिला देखील हवे ते प्राप्त करण्यासाठी ह्या व्रताचे सहाय्य झाले होते. आता तर पार्वतीला भेटण्याची माझी उत्सुकता अजून वाढली आहे. माझ्या ध्यानात येते आहे की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तिला ठाऊक आहेत. पण पार्वतीला भेटण्यासाठी मी हे व्रत करावे हे तुम्ही मला अधिकाने सुचवले. म्हाळसा, प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला येण्यासाठी एक योग्य वेळ येणे आवश्यक असते. म्हणजे या आख्यानातून ही गोष्ट मला कळावी असे तुम्हाला वाटत होते? होय. या आख्यानातून तुला जशा काही गोष्टी समजत आहेत तशाच त्या इतरांनाही समजत आहेत. त्यांच्या देखील मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना हा मार्ग मिळाला आहे. तुम्हाला प्राप्त करण्यासाठी बानूने व्रत केले आहेत हे माझ्या स्मरणात आहे. पण या क्षणी हे व्रत करून मला पार्वतीला भेटता येणार आहे यात माझे समाधान आहे. देवी, या व्रताविषयी महत्वाची गोष्ट अशी की या व्रताची सुरुवात तुम्हाला श्रावण मासातील पहिल्या सोमवार पासून करावी लागेल. 16 सोमवारचे हे व्रत पूर्ण झाले की 17व्या सोमवारी तुम्हाला या व्रताचे उद्यापन करता येईल. आता श्रावण मासातील तो पहिला सोमवार कधी येतो आहे याची मी वाट पाहते आहे. नारायण नारायण. हे श्री गणेश, आज तुमच्यामुळेच मी मोठ्या धर्मसंकटातून सुटलो आहे. मी इथे असताना आख्यानात कोणतेही विघ्न येणार नाही मुनिवर. भानू, ऐकलं ना बघ? वय ग, म्हणजे तू बी कर हे व्रत, म्हणजे तुला बी पार्वती देवीसने भेटता येईल. वय ग, म्हणजे मला बी आता असं वाटतंय आम्ही हे व्रत करावं, त्यासनी भेटावं, त्यांच्या संग बोलावं. अगं, सवादरनं म्हाळसाताईंनी मला पार्वती देवींबद्दल सांगितलं आहे ना, तेव्हादरनं मला त्यासनी भेटावं बघावं असं वाटायला लागलं आहे बघ. ते मला अगोदरच ठावं होतं. का कुणास ठाव, पर त्यांच्याबद्दल ऐकलं आणि असं वाटायला लागलं का जसं ह्यांचा आशीर्वाद आहे माझ्या संग तसंच पार्वती देवींचा बी आशीर्वाद आहे बघ माझ्यावर. असं वाटतंय का आज मी जे काय आहे ते त्यांच्यामुळंच आहे. कुणाच ठाव, तसं बी असेल. म्हणजे तुला बी असंच वाटतंय होय? आता मी काय सांगू, म्हणजे तसं असल बी आणि नसल बी.
कुणी काय सांगावं काय झालं होतं ते. आता या आख्यानातनं समध्यासनी समजणार आहे काय झालं होतं ते, तसं तुला बी समजणार आहे. आणि कुणी सांगावं उद्याच्याला तुला असं बी समजेल का पार्वती देवींनी तुला आशीर्वाद दिला असेल. विचारती असवय महाराजासनी. नाही नाही नको. पण म्हणजे आता मला असं वाटतंय का मी हे व्रत करावं आणि पार्वती देवीसनी भेटावं. पार्वती देवी तुमची भेट होईल का नाही ठावं नाही, पण माझा नमस्कार घ्यावा जी. आरसा, काय झाले? कोणीतरी मला मनापासून हाक मारत आहे असं वाटलं. तुला अस्वस्थ वाटत असेल तर आपण आख्यान थांबवायचे का? नाही नको. मुनिवर, आता आख्यानाला सुरुवात करा. जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीत गौतमीची, पंचानना विश्व निवांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मणिमल्लाच्या त्रासातून या सृष्टीची सुटका व्हावी म्हणून सप्तर्षींना श्री विष्णू कैलासात श्री महादेवांकडे घेऊन गेले. कैलासात सप्तर्षींनी आपली व्यथा महादेवांसमोर मांडली आणि श्री महादेवांचा क्रोध अनावर झाला. मणी आणि मल्लांना युद्धाचे आव्हान दिले गेले आणि महादेवांनी आपल्या जटांमधून एका शक्तीची निर्मिती केली जी या युद्धाचा आरंभ करणार होती. मणी आणि मल्लांचा निपात होणार म्हणून सर्वजण आनंदात होते, पण ते उन्मत्त मणी आणि मल्ल यापासून अनभिज्ञ होते. आपल्याच कर्मामुळे आपण विनाश ओढवून घेतला आहे याची त्यांना तीळ मात्रही कल्पना नव्हती.